दुसरा गोष्ट भाग असताना मी आणि जेवण ह्या कालावधीची माहिती मागितली होती. या केंद्रप्रमुखांनी माहिती मला माहिती तर दिलंच नाही, पण वेळोवेळी माझा अपमान करणे, माझ्या बापाचं नावाचं चुकीचं लेखन करणे. मी म्हणजे 24, 25, 26 मी प्रत्येक अधिकाऱ्याला BDO साहेब असतील, शिक्षणाधिकारी असतील, मुख्य अधिकारी असेल, जिल्हाधिकारी असेल, दादाभाऊ भोसे असेल, तरी मला कुठेही न्याय भेटला नाही. न्याय भेटला नाही म्हणून मी उपोषणचा हा मार्ग केला आणि उपोषणला बसलो. पण त्यावेळेस काही आता अधिकारी आले, त्यांनी सांगितलं की बा आम्ही याच्यावर कारवाई करतो. पण साहेब काय आता असं की झालं की आता न्याय मागायचं कुठं मागा? दुःख जगाला सांगावे, सुख देवाला मागावे, कुठं न्याय मागायचं? आता हे 3 वर्षात या अधिकाऱ्यांना कोणता अर्ज पाहिला नाही, हा कोणता आला नाही, कोणत्या माहिती अधिकाऱ्याचा काही हे केलं नाही आणि पत्र यावर करायला पाहिजे की नाही? हा आपल्या बाबासाहेबांची सामुग्री आहे, आम्ही सामुग्रीचा योग्य वापर करू. यांनी न्याय मला दिला नाही की मी कोर्टात जाईन आणि कोर्टामध्ये याच्याविषयी केसेस दाखल करीन आणि ते मुख्य अधिकारी आहे आपले खरात साहेब यांच्या विरोधामध्ये केस दाखल करीन आणि त्यांनी पार्टी करीन मी. एवढं मधून माध्यम सांगतो. आता काय आश्वासन देण्यात आलं तुम्हाला? आता स्वतः असं झालं की बा त्यांनी तुमच्या बापाचे देखील चुकीचे देखील केलेले, त्याचं माझ्या बापाचं नाव उत्तमराव आहे, पण यांनी नामदेव केलं. पण एकाने केलं, 7-8 जणांनी केलं आणि प्रत्येकाने केलं. आणि माझ्या जे खट्टा मी पोलीस स्टेशनला रिपोर्टही दिलं, मला मारायला सुद्धा आले होते. ते फक्त किरण पाटील साहेब आहे, त्यांनी एक अर्ज पाठवला होता पुन्हा SP कडे. SPने तो पोलीस स्टेशनला पाठवला, पण पोलीसवाल्याने सुद्धा कारवाई नाही केली. हो, कुठं न्याय मागायचा? आता नेमकं काय हे दिले आश्वासन तुम्हाला? आश्वासन ते पाटील साहेब यांनी आपले उपशिक्षणाधिकारी त्यांच्यावर कारवाई करतो आणि माझ्याकडे तुम्ही डॉक्युमेंट द्या, तुमच्याकडे काय समजा ते असताना दस्तावेज माझ्याकडे सादर करा, ते पाहून मी त्यांच्यावर योग्य ते कारवाई करतो असं त्यांनी आश्वासन दिलं. त्यावेळी मी उपोषण आपलं मागे घेतो. बरं, त्यांनी जर नाही कारवाई केली तर पुढची भूमिका काय राहणार? मी सतत चालू ठेवणार आहे. माझं कसं आहे, मी एक गाडगं असं डोक्यामध्ये हे करणार आहे, बाबासाहेबाचं गाडगं, आणि मी सरळ असं येड्यावानी फिरत राहत. मी एक खुर्ची अशी बगलामध्ये घेईन आणि हे करत राहतील. पण न्याय मागायचं कुठं मागायचं न्याय? हा एक तुम्हाला एक वर्णन करू शकतो. एक भाट आणि भटून राहायचे, ते गावामध्ये जायचं, ते समजा वर्षावर सांगायचे हे करायचे, तर ते तुम्हाला म्हणून दाखवतो मी. अरे मी भटीनं आले रे भटा, नका करू रिकामी छटा, मी भटीनं आले रे भटा, नका करू रिकामी छटा. म्हणजे ते नवरा बायकोचेच भांडणं दोघांचे चालायचे. हो, हा त्या पूर्वीच्या काळामध्ये, आता ह्या काळामध्ये चांगली सुविधा असून हे लोक आपल्याला न्याय देत नाही, तर कुठे न्याय मागायचा? आणि मी कुठं जाईन? मी न्याय मागत इथं नाही भेटला तर मी मुंबईला जाईन, दादाभाऊ भोसेच्या कार्यालयासमोर उपोषण बसीन, गाडगं डोक्यात घालीन आणि फिरत राहीन मी. पण मी यांना सोडणार नाही. यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अशी कशी होत नाही, अशी कशी होत नाही.